नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आत्मबल दी रिव्हॉल्यूशन ह्या आपल्या ऑनलाईन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत आहे। बघा, महाराष्ट्रातील जे विद्यार्थी स्टाफ सिलेक्शन कमिशन असेल किंवा रेल्वे सारख्या भरती असतील किंवा इतर केंद्रीय परीक्षा असतील, त्या केंद्रीय परीक्षांची परीक्षा देऊ इच्छितात, त्या परीक्षांच्या मध्ये पास होऊ इच्छितात, पण त्या परीक्षांचा अभ्यास करत असताना आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा जो सब्जेक्ट असतो तो म्हणजे त्याच्यामधले जीके जीएस किंवा सामान्य ज्ञान। आणि या सामान्य ज्ञानासाठी केंद्रीय परीक्षांच्या मध्ये अभ्यास करत असताना सर्वसाधारणपणे जे पुस्तक वापरलं जात असतं ते लुसेंटचं पुस्तक वापरलं जात असतं। आणि लुसेंट बरोबरच लुसेंटच्या बाहेरच्या सुद्धा काही गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये पडत असतात। आपण आजपासून त्याचसाठी एक लेक्चर सिरीज सुरू करत आहोत या आमच्या ऑनलाईन यूट्यूब नवीन प्लॅटफॉर्मवरून, ज्या माध्यमातून लुसेंट लेक्चर सिरीजची जी काही पूर्ण लेक्चर्स आहेत ते आपल्याला लवकरच या चॅनलवर अपलोड होताना दिसतील। बघा, आपण त्यासाठी ही सामान्य ज्ञानाची जी काही लेक्चर सिरीज सुरू करतोय त्यामध्ये आपण सर्वसाधारणपणे लुसेंटला धरून त्याचबरोबर इतर काही करंट डाटा असेल किंवा इतर काही महत्त्वाच्या गोष्टी असतील त्या सुद्धा बघणार आहोत। ठीक आहे, आता बघा, त्याच्यासाठी जे महत्त्वाचे सब्जेक्ट असतील ते कुठले कुठले असतील? एक तर असेल इतिहास हिस्ट्री, दुसरा सब्जेक्ट असेल भूगोल जिओग्राफी, थर्ड सब्जेक्ट असेल भारतीय अर्थव्यवस्था इंडियन इकॉनॉमी, फोर्थ सब्जेक्ट असेल भारतीय संविधान इंडियन कॉन्स्टिट्यूशन, फिफ्थ सब्जेक्ट असेल विज्ञान सायन्स, ओके, सिक्स्थ सब्जेक्ट असेल विविध मिसेलिनियस, म्हणजे काही विविध वेगवेगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत। तुम्ही जर लुसेंटचं पुस्तक बघाल तर तुम्हाला त्याच्या आधारावर सर्व गोष्टी समजतील। त्याचबरोबर खेळकूद असेल म्हणजे स्पोर्ट्स असतील, त्याचबरोबर कॉम्प्युटर असेल, या संदर्भातले सर्वच्या सर्व डाटा जो काही तुम्हाला लुसेंटमध्ये आहे तो सर्व डाटा क्लिअर केला जाईल। त्याचबरोबर विविध परीक्षांच्यासाठी जो काही लुसेंटमधला अदर डाटा आहे लुसेंट सोडून तो सुद्धा डाटा क्लिअर केला जाईल। त्याचबरोबर जे काही लुसेंटला आलेले प्रश्न आहेत, क्वेश्चन्स आहेत, ते सुद्धा तुम्हाला याच्यातून क्लिअर केले जातील। ओके, म्हणजे लुसेंटचं जे दुसरं बुक आहे ज्याच्यामधनं क्वेश्चन्स क्लिअर होतात ते सुद्धा आपण लवकरच घेऊन येत आहे तुमच्यासाठी, म्हणजे चॅप्टर वाईज, चॅप्टर झाल्यानंतर लगेच त्याची सुद्धा सिरीज आपण चालू करतोय। ओके, आता बघा, आपण पुढे लेक्चरला सुरू करूया। ठीक आहे, आता जरा बघा, आपण त्याच्यातला महत्त्वाचा जो फर्स्ट सब्जेक्ट आहे तो म्हणजे इतिहास हिस्ट्री, इतिहासाला सुरू करणार आहे। इतिहास हिस्ट्रीमध्ये बघा, आपण त्याचं दोन भागामध्ये विभाजन केलेलं आहे आणि दोन भागामध्ये विभाजन करून हा पूर्ण विषय आपण क्लिअर करणार आहोत। त्याच्यामधला पहिला भाग आहे तो म्हणजे भारत का इतिहास इंडियन हिस्ट्री। भारताच्या इतिहासाचा जर तुम्ही विचार केला तर भारताचा इतिहास आपण तीन भागामध्ये त्याच्यामध्ये विभाजित करणार आहे। ते एक म्हणजे प्राचीन इतिहास, दुसरं म्हणजे मध्ययुगीन इतिहास, तिसरं म्हणजे आधुनिक इतिहास। अशा पद्धतीने आपण भारताचं काय करणार आहे, विभाजन करून त्याचा अभ्यास करणार आहे। आणि त्याचबरोबर आपण दुसऱ्या बाजूला जे बघणार आहे ते म्हणजे विश्व इतिहास बघणार आहे। ठीक आहे, अशा पद्धतीनं पूर्णपणे आपण इतिहासाचा अभ्यास क्लिअर करत जाणार आहोत। ठीक आहे, आता बघा, आणखीन एक महत्त्वाची माहिती, सबसे पहले इतिहास को तीन भागों में बांटने का श्रेय, म्हणजे हे जे भारतीय इतिहास किंवा इतिहासाला तीन भागामध्ये म्हणजे प्राचीन मध्ययुगीन आधुनिक असं जे विभाजन केलेलं आहे ना, ते पहिल्यांदा विभाजन करण्याचं श्रेय जर कुणाला जात असेल, जर कुणी असं केलेलं असेल तर ते आहे जर्मन इतिहासकार क्रिस्तोफ सिलिरियस यांनी पहिल्यांदा इतिहासाला तीन भागामध्ये विभाजित केलेलं आहे। ही एक महत्त्वाची गोष्ट आहे। ठीक आहे, आता पुढे आपण सुरुवात करतोय त्याच्यापैकी जो प्राचीन भारतीय इतिहास आहे त्याला आपण चालू करतोय आजपासून। ठीक आहे, आता प्राचीन भारतीय इतिहास आपण सुरू करायच्या अगोदर आपल्याला पहिला जो महत्त्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे जे भारत आपण बघतोय, जो भारताचा आपण प्राचीन भारतीय इतिहास बघतोय, ठीक आहे, किंवा इतिहास बघतोय, त्याचं नेमकं नामकरण कसं झालं, भारताचं नाव नेमकं कसं बाहेर समोर आलं ते समजणं आपल्याला फार महत्त्वाचं आहे। पहिली गोष्ट आहे ती। ठीक आहे, इतिहासाचा अभ्यास करत असताना म्हणजे मूल आणि मुलाचा हे करत असताना पहिल्यांदा काय विचारलं जातं, त्याचं नाव, बरोबर आहे ना? त्याच पद्धतीनं त्याचं नाव कसं पडलेलं आहे, त्या देशाचं नाव कसं आलेलं आहे ते फार महत्त्वाचं आहे।
बघा, आपल्या भारताचा जर विचार केला तर भारताचं नाव हे महाकाव्य किंवा पुराणं जी होती जुन्या काळी, त्या पुराणांच्या मध्ये किंवा महाकाव्यामध्ये भारताचं नाव भारतवर्ष असं संघटलं जायचं. भारतवर्ष. ठीक आहे. भारतवर्ष म्हणजे काय? भरत का देश. भारतवर्ष म्हणजे भरत नावाचा एक राजा होता, त्याच्या नावावरनं असं म्हटलं जातं की भारतवर्ष किंवा भारत हे नाव पडलेलं होतं. ठीक आहे. आणि इथं राहणारे जे काही लोक होते, निवासी जे होते, या भारतवर्ष म्हणजे या देशामध्ये जे राहणारे जी लोक होती त्यांना भारतीय असं म्हटलं जायचं. भारती म्हणजे काय? भरत की संतान. भरत का देश ना, मग भरत की संतान म्हणजे त्याची मुलं, म्हणून काय म्हटलं जायचं? त्यांना भारतीय असं म्हटलं जायचं. लक्षात ठेवा, हे एक भारताचं नाव प्रचलित होतं. त्यानंतर भारताच्या विषयी दुसरं पुढं जर बघितलं आपण प्राचीन भारतामध्येच, तर आणखीन एक नावानं ओळखलं जायचं, ते नाव होतं जम्बूद्वीप. जम्बूद्वीप. आता जम्बूद्वीप म्हणजे काय? जामुन वृक्षों का द्वीप. ज्या द्वीपमध्ये, द्वीपावर, ज्या बेटावर कुठले वृक्ष आहेत जास्त? जामुन. लक्षात आलं ना? ठीक आहे. म्हणून त्याला काय म्हटलं जायचं? जम्बूद्वीप असं सुद्धा म्हटलं जायचं. आणखीन एक महत्वाचं नाव आहे, तुम्हाला काही जणांना माहित असेल भारताचं, ते म्हणजे आर्यवर्त. आर्यवर्त. ठीक आहे. म्हणजे आर्यांची भूमी म्हणून इथं त्याला भारताला आणखीन एक नाव काय पडलं जातं? आर्यवर्त. ठीक आहे. बघा, त्याचबरोबर प्राचीन इराणी जी लोक होते, प्राचीन जी भारतामध्ये इराणी लोक वगैरे जे आलेली होते, ती प्राचीन इराणी लोक त्या लोकांनी पहिल्यांदा भारताचं जे नाव होतं ते भारताचं नाव सिंधू नदीच्या नावाबरोबर जोडलेलं होतं. कुणाशी? सिंधू नदीच्या नावाशी जोडलेलं होतं ह्या प्राचीन इराणी लोकांनी. आणि त्या लोकांना ती सिंधू आहे ना, सिंधू म्हणता येत नव्हतं. सिंधू आहे ना, बघा उदाहरणामध्ये सिंधू असं आपण म्हणतोय, बरोबर आहे की नाही? सिंधू, समजा मी असं लिहितो फक्त सिंधू, पण ते सिंधू म्हणत असताना त्याला हे यसचा उच्चार येत नव्हता. काही लोकांना येत नाही, बरोबर आहे ना, काही उच्चार येत नाहीत. आणि ते सिंधू म्हणण्याच्या ऐवजी काय म्हणायचे? ते मग हिंदू म्हणायचे. ओके, हिंदू म्हणायचे. आणि मग त्यावरनं नाव ते हे पडलं, त्यांच्यामुळं काय पडलं नाव? ते हिंदू पडलं. म्हणजे काही वेळेला आपण काय म्हणत असतो की हिंदू हे नाव काहीतरी कुठंतरी हिंदुस्तान हे नाव जातीशी निगडीत आहे, पण असं नाही आहे, हे तर दिसत नाही. लक्षात आलं ना? पुढे जर विचार केला तर जे युनानी लोक म्हणजे ग्रीक लोक जे भारतामध्ये वगैरे आलेली होते, त्या लोकांनी भारताला इंदे असं नाव दिलं. कुठलं नाव दिलं? इंदे. म्हणजे ती भारताला इंदे असं म्हणायचे. भारतीय हा देश आहे ना, त्याला इंदे म्हणायचे. आणि त्याच्यावरनंच, त्याच्या आधारावरनंच भारताला इंडिया हे नाव पडलेलं आहे. व्हेरी मच इम्पॉर्टंट. इंडिया हे नाव पडलेलं आहे. आणि हे कुणी दिलेलं आहे? इंग्रजांनी दिलेलं आहे. पण त्याच्या आधी युनानी लोकांनी इंदे हे नाव दिलेलं होतं. पुढे जर बघितलं तर अरब जी लोक आहेत, ते अरब लोक भारताला हिंद असं म्हणायचे. हिंद असं म्हणायचे. आणि त्याच्यावरनं जे नाव पडलेलं आहे ते हिंदुस्तान. मध्यकालामध्ये भारताला सर्वसाधारणपणे हिंदुस्तान या नावानं ओळखलं जात होतं. ही भारताची महत्वाची नावं आहेत. ही फार महत्वाची गोष्ट आहे. काय की नावं काय काय आहेत भारताची, शेवटी कोणत्या कोणत्या नावांनी सर्वसाधारणपणे भारताला ओळखलं जातं. पण जर आपण विचार केला, ही नावं आहेत, बरोबर आहे, ही भारताची नावं आहेत. पण आता उदाहरणार्थ एखाद्या मुलाचं नाव बरोबर आहे, मुलं काय म्हणतात ते एक वेगळं नाव पडलं, बरोबर आहे की नाही? गल्लीतले मित्र काय म्हणतात ते वेगळं नाव पडलं. पण बारशात कोणीतरी बायकाने एका बाईनं वेगळं नाव ठेवलं, आत्तीने वेगळं नाव ठेवलं, मामाने वेगळं नाव ठेवलं, वेगवेगळी नावं पडली, अशी नावं झाली, बरोबर आहे. पण जे नाव त्याच्या रजिस्टरला लागलेलं असतं ते ऍक्च्युअल म्हणजे ते एक वेगळं नाव असतं, बरोबर आहे ना? रजिस्टरला जे लागलेलं असतं ते जे लाईफ टाईम तो त्या रजिस्टर किंवा आधार कार्डवर लावलेलं नाव असं आपण समजूया. तर भारताचं तसं नाव कोणतं आहे? म्हणजे आधार कार्ड म्हणजे काय भारतासाठीचं? तर भारताचं संविधान. भारताच्या संविधानामध्ये नेमकं भारताची नावं कोणते कोणते आहेत? तर भारताच्या संविधानामध्ये लक्षात ठेवा दोनच नावं आहेत भारतीय संविधानामध्ये. एक म्हणजे भारत आणि दुसरं म्हणजे इंडिया. हे नाव आहे, लक्षात ठेवा. भारताच्या संविधानामध्ये ही दोनच नाव आहेत, भारत आणि इंडिया. हे महत्वाचं आहे. ठीक आहे. ओके. आता जरा पुढे बघा, प्राचीन भारतीय इतिहासाच्या मध्ये आपण आता जरा पुढे कंटिन्यू करूया. भारताचा जर तुम्ही विचार केला, भारत, ओके, तर भारतामध्ये एक विंध्य पर्वत आहे. विंध्य पर्वताची जी काही शृंखला आहे ती विंध्य पर्वताची शृंखला भारताला म्हणजे विंध्य पर्वत भारताच्या मधून गेलाय. ठीक आहे. असं भारताला बरोबर तो मधून कट करतोय. हा, त्याच्यामध्ये वरच्या बाजूला उत्तरेकडचा भाग आणि दक्षिणेकडचा भाग असं भारताला त्यानं डिवाइड केलंय. कोणी? विंध्य पर्वतानं. हा, आणि वरच्या बाजूची जी लोक आहेत, वरच्या बाजूला तिथं इंडो युरोपियन भाषा बोलणारी लोक जास्त प्रमाणात आढळतात. इंडो युरोपियन म्हणजे तो एक भाषेचा गट आहे.
ती भाषा बोलणारी लोक जास्त आढळतात. आणि जर का तुम्ही खाली विचार केला, दक्षिणेकडे भारताचा जर विचार केला, तर द्रविड परिवार की भाषा बोलणारी लोक जी आहेत ती जास्त मिळतात. बरोबर आहे ना. तुम्ही दक्षिणेकडे बघा, जरा वेगळ्या भाषा बोलल्या जातात. आणि भारताच्या जर का उत्तरेकडे तुम्ही जर विचार केला तर जरा थोड्याशा वेगळ्या भाषा बोलल्या जातात. बरोबर आहे ना. ठीक आहे. आता सर्वसाधारणपणे भारताची जी सगळी संख्या म्हणजे भारत जो लोक आहेत भारतातली, भारत की जनसंख्या म्हणजे भारतातली जी लोक आहेत ती लोक प्रोटो ऑस्ट्रेलाइड, बघा महत्वाचं आहे, प्रोटो ऑस्ट्रेलाइड, पेलिओ मेडिटेरियन, कॉकेशाइड, निग्रोइड आणि मंगोलाइड ही जी लोक आहेत, ह्या वंशाची जी लोक आहेत त्यांच्या मिश्रणातून बनलेले आहेत. त्यांचं जे मिश्रण झालेलं आहे ना, त्या मिश्रणातून आपल्या भारताची लोक बनलेली आहेत असं म्हटलं जातं. म्हणजे भारताचा तुम्ही जर का दक्षिणेकडून उत्तरेपर्यंत भारताची लोक जर बघितली तर वेगवेगळ्या पद्धतीची लोक तुम्हाला भारतामध्ये सापडतात. वेगवेगळ्या पद्धतीची लोक का भारतामध्ये सापडतात? कारण की या सर्व लोकांचं जे काही मिश्रण आहे, वेगवेगळ्या वंशांच्या लोकांचं मिश्रण हे भारतामध्ये झालेलं आहे. आणि त्यामुळं भारतामध्ये जरा वेगवेगळी लोक आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे. ओके. आता जरा बघा, आपल्याला जी काही भारतीय इतिहासाची माहिती मिळते, म्हणजे भारतीय इतिहास की जानकारी, आपल्याला प्राचीन भारताची माहिती घ्यायची आहे समजा. बरोबर आहे की नाही. मग प्राचीन भारताच्या इतिहासाची माहिती घ्यायची असेल तर आपण तिथं तर जाऊ शकत नाही. बरोबर आहे की नाही. तिथं तर जाऊ शकत नाही म्हणजे असा तर माणूस एक जण आपण कोण शोधू शकत नाही की हा बाबा जो माणूस तेव्हापासून आतापर्यंत जिवंत आहे असा तर कोण माणूस मिळणार नाही. बरं, असं कोण मिळणार आहे का? त्यानं एक त्यावेळचा माणूस होता, त्यानं त्याच्या पोराला सांगितलं, पोराला सांगत मग ते आत्ता सगळं सांगायला लागलाय धाड. मग त्याच्याकडे जाऊन आपण बसलो, त्याच्याकडे एक लेक्चर घेतलं, त्यानं सांगितलं सगळं प्राचीन भारताविषयी, माझ्या पप्पांनी हे सांगितलेलं त्यांना त्यांच्या पिढ्यातनं मिळालं, असं होणार नाही आहे. बरोबर आहे की नाही. मग प्राचीन भारताचा इतिहासाची जर का मला अभ्यास करायचा असेल, जर का त्याच्याविषयी जर का माहिती घ्यायची असेल तर मी ती कशी घेऊ शकतो? तर त्याच्यासाठी मला ह्या 4 गोष्टींचा आधार घ्यायला पाहिजे. म्हणजे 4 गोष्टींचा वापर करायला पाहिजे, 4 गोष्टींचा अभ्यास करायला पाहिजे. तर मला काय होणार आहे? तर मला मिळणार आहे कशाची माहिती? प्राचीन भारताच्या इतिहासाची माहिती मिळणार आहे. मग प्राचीन भारताच्या इतिहासाची जर का आपल्याला माहिती मिळवायची असेल तर 4 गोष्टी महत्त्वाच्या असतात. एक म्हणजे धर्मग्रंथ. जे प्राचीन भारतीय काळामध्ये वगैरे धर्मग्रंथ होते त्या धर्मग्रंथांचा मी अभ्यास करू शकतो. आणि धर्मग्रंथांचा अभ्यास करून मला काय मिळू शकतं? त्या प्राचीन भारताच्या इतिहासाची माहिती मिळू शकते. त्याच नंतर मी काही ऐतिहासिक ग्रंथ त्या काळामध्ये किंवा त्याच्या पुढच्या कधीच्या काळामध्ये काही ऐतिहासिक ग्रंथ लिहिले गेलेले आहेत, त्या ऐतिहासिक ग्रंथांचा अभ्यास केल्यानंतर मला असं समजेल की हा बाबा प्राचीन भारताचा इतिहास असा होता. बरोबर आहे. पुढे समजा विदेशियों का विवरण, म्हणजे त्या काळामध्ये, भारताच्या त्या काळामध्ये एखादा विदेशी लोक आलेले असतील ना भारतामध्ये, फिरायला वगैरे आलेले असतील प्राचीन भारतामध्ये, आणि ती चीनी लोक वगैरे जी आलेली होती ती लोक काय करायची? बाबा हा भारतात मला असं काय काय दिसलं, अशी मंदिर होती, हे दिसलं ते दिसलं, सगळं लिहिणार आहे ना काहीतरी. ते जर पुस्तक मला आज सापडलं, समजा त्या कुणी लिहिलेलं, चीनी लोकांनी लिहिलेलं, तर त्या पुस्तकावरनं भारत नेमका कसा होता ते मला आज समजू शकतं ना. त्याच्यानंतर पुरातत्व संबंधी साक्ष म्हणजे काय? भारतामध्ये आता हे तर झालं, ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या झाल्या, हे फार महत्वाचं आहे, हे वेगळं जरासं गोष्ट आहे. पुरातत्व संबंधीय साक्ष म्हणजे काय? समजा आपण ही जमीन आहे आणि जमिनीला समजा असं खोदत गेलो आणि खोदत गेल्यानंतर मला तिथे एखादं जुनं असं कने मंदिर सापडलं. आता मंदिर सापडल्यानंतर त्या मंदिरामध्ये समजा व्यवस्थित वेगवेगळे दगड सापडलेले आहेत, त्याच्यामध्ये काहीतरी लिहिलेलं आहे. मग त्या मी भाषेचा वगैरे अभ्यास केला, त्याच्यावर काय लिहिलंय त्याचा, मग भाषेचा वगैरे तिथे वेगळा स्पेशल अभ्यास केल्यानंतर मला काय सापडणार आहे? हा की बाबा हे मंदिर एवढ्या दिवसापूर्वीचं होतं, हे मंदिर या काळामधलं होतं, हे मंदिर ह्या राजानं तयार केलं, हे सगळं समजणार आहे ना, हे सगळं समजणार आहे. आणि ह्यावरनं मला काय होऊ शकतं? प्राचीन भारताच्या इतिहासाचा अभ्यास करता येऊ शकतो. ठीक आहे. आता जरा बघा, आपण जे बघतोय धार्मिक किंवा ऐतिहासिक ग्रंथ, ज्या धार्मिक किंवा ऐतिहासिक ग्रंथामुळे आपल्याला जे काही प्राचीन भारत आहे तो समजणार आहे. आपल्याला इतिहासाला जर समजून घ्यायचं असेल, प्राचीन भारताला जर समजून घ्यायचं असेल तर काहीतरी स्रोतांची गरज असते, काहीतरी साधनांची आवश्यकता असते. त्या साधनांच्या मुळेच आपल्याला तर इतिहास कळणार आहे, नाहीतर इतिहास कळू शकणार आहे का? नाही कळू शकणार आहे. मग असे कोणते धार्मिक आणि ऐतिहासिक ग्रंथ आहेत ज्याच्यामुळे मला इतिहास कळू शकणार आहे? त्याच्यामध्ये
पहिले आहेत धार्मिक ग्रंथ. जर विचार केला, धार्मिक ग्रंथ म्हणजे काय, सर्वसाधारणपणे बघायला गेलं तर जिथं धर्मावर फोकस केलेला असतो, धर्मासंबंधी काहीतरी बोललेलं असतं, त्याला म्हणायचं धार्मिक ग्रंथ. उदाहरणामध्ये बघा, धार्मिक ग्रंथांच्या मध्ये वेद असतील, ठीक आहे, ब्राह्मण ग्रंथ असतील, पुराण असतील, स्मृती ग्रंथ असतील, धर्मसूत्र असतील, ठीक आहे. या सगळ्यांची माहिती आपल्याला बघायची आहे, सगळ्यांची माहिती बघायची आहे. मग वेदांची माहिती बघायची आहे, ब्राह्मण ग्रंथांची माहिती बघायची आहे, पुराणाची माहिती बघायची आहे, स्मृती ग्रंथ कुठले कुठले आहेत ते बघायचे आहेत, धर्मसूत्र बघायचे आहे, अरण्यके बघायचे आहेत. अजून एक दोन गोष्टी याच्यामध्ये फक्त ऍडिंगला राहिलेल्या आहेत, त्या म्हणजे एक म्हणजे वेदांग आणि दुसरं उपनिषदे. ह्या दोन गोष्टी आपल्याला राहिलेल्या याच्यामध्ये दिसू शकतात, ठीक आहे. ह्या सगळ्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. बरं, ह्या सगळ्यांचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला काय समजतंय, तर प्राचीन भारत नेमका कसा होता ते आपल्याला ह्याच्या माध्यमातून समजू शकते. ओके, किंवा जैन साहित्य असून दे, बौद्ध साहित्य असून दे, समजू शकते ना. जैन साहित्य जर अभ्यास केला तर त्यावेळची परिस्थिती नेमकी काय होती ते मला आज कळू शकते की नाही, कळू शकते, लक्षात ठेवा. पुढे जर आपण विचार केला ऐतिहासिक ग्रंथांचा, ऐतिहासिक ग्रंथ म्हणजे कुठले ग्रंथ, ऐतिहासिक ग्रंथ म्हणायचं नेमकं कशाला, तर एक लक्षात ठेवा, ऐतिहासिक ग्रंथ म्हणजे असा ग्रंथ की जो मला इतिहासाबद्दल काहीतरी डायरेक्टली माहिती देईल, म्हणजे ऐतिहासिक ग्रंथ. लक्षात आलं ना, इतिहासाबद्दल माहिती देणारा ऐतिहासिक ग्रंथ. उदाहरणामध्ये अर्थशास्त्र हे कुणाचं पुस्तक आहे, कौटिल्याचं पुस्तक आहे. आता कौटिल्याचंच नाव दुसरं चाणक्य आहे, किंवा त्याचंच एक नाव आहे विष्णुगुप्त. लक्षात ठेवा, विष्णुगुप्त सुद्धा त्याचंच नाव आहे, कौटिल्याचं. त्याने एक पुस्तक लिहिले, कुठलं, अर्थशास्त्र. बरं, ह्या पुस्तकाचा फायदा काय होतोय, त्यानं जे पुस्तक लिहिलंय ते मौर्य साम्राज्यामध्ये लिहिलंय. बरं, मग त्या पुस्तकामुळे मला मौर्य साम्राज्याची माहिती कळणार आहे की नाही, कळणार आहे ना, प्रश्नच नाही आहे, बरोबर आहे की नाही. पुढे कल्लंचं रजत रंगिनी नावाचं पुस्तक आहे. आता आपण जर बघितलं, ऐतिहासिक ग्रंथ लिहिणं, भारतीय लोक लिहित नव्हती ऐतिहासिक ग्रंथ. ऐतिहासिक ग्रंथ लिहित होती बाहेरची लोक, म्हणजे ग्रीक लोक असतील, बाहेरची लोक ऐतिहासिक ग्रंथ लिहायची. भारतीय लोक कधी ऐतिहासिक ग्रंथ लिहायची नाहीत. ऐतिहासिक ग्रंथ पहिल्यांदा जर लिहिण्याचा सुरुवात कोणी केलेली असेल तर ती रजत रंगिनी कल्हणानं सुरुवात केलेली होती. त्यानं रजत रंगिनी नावाचं पुस्तक लिहिलं, भारतातलं पहिलं ऐतिहासिक पुस्तक आहे. त्यानं काश्मीरचा इतिहास त्याच्यामध्ये सांगितला, काश्मीरचा इतिहास. हे बघा, धार्मिक पुस्तक वेगळं, धर्माबद्दलचं सांगणं वेगळं, आणि ऐतिहासिक पुस्तक लिहिणं, बाबा काश्मीरचा इतिहास ना, चला काश्मीरबद्दल माहिती सांगणं. पहिल्यांदा भारतात असं लिहिण्याचा प्रारंभ केला तो म्हणजे कल्लनानं केला. नंतर चचनामा नावाचं पुस्तक होतं, ते कुणाचं पुस्तक आहे, अली अहमद याचं पुस्तक आहे, चचनामा. पुढचं पुस्तक अष्टाध्यायी पुस्तक, हे पाणिनीचं पुस्तक आहे, महत्वाचं पुस्तक आहे अष्टाध्यायी. याच्यावर प्रश्न डायरेक्टली विचारला जातो, अष्टाध्यायी पुस्तक नेमकं कुणाचं आहे, कुणाचं आहे, पाणिनीचं आहे. पुढं गार्गी संहिता हे पुस्तक कात्यायनाचं आहे, कात्यायनाचं. त्यानंतर महाभाष्य हे पुस्तक कुणाचं आहे बघा, पतंजलीचं आहे. आपल्याला सहजरित्या इथं दिसू शकतं. बघा, अशाच पद्धतीनं आपण आता इथून पुढं हे जे धार्मिक ग्रंथ आहेत ते धार्मिक ग्रंथ पुढे प्रत्येकाचा वेदांचा अभ्यास करणार, प्रत्येकाचा याच्यातला आपण हळूहळू काय करणार आहे, पुढे अभ्यास. म्हणजे ह्याच्या आधारे मला काय समजते की नेमका इतिहासाचा अभ्यास नेमका कसा करायचा. इतिहासाचा अभ्यास करत असताना साधनांची फार महत्व असतात, कारण साधन असल्याशिवाय अभ्यास करू शकणार नाही. उदाहरणामध्ये आपण असं म्हणतोय की जुन्या काळामध्ये जुनी जी माणसं होती ती हाडांचा वापर करायची किंवा दगडांचा वापर करायची, दगडांचा हत्यार म्हणून वापर करायची, दगड फेकून मारायचे एखाद्या जनावराला आणि ते पकडायची जनावराला आणि खायची. बरं, आपण असं डायरेक्टली म्हणू शकत नाही ना की डायरेक्टली असं कोणतरी सहज बसला आणि डायरेक्टली लिहायला चालू केलं, त्याच्या मनामध्ये आलं की नाही पहिली माणसं काय वापरत असतील, दगड वापरत असतील आणि म्हणून लिहिलं, असं नाही होत आहे. तर त्या माणसाला काहीतरी साधनं सापडलेली आहेत ना, दगडी हत्यारं वगैरे सापडलेले आहेत आणि त्यांचा पहिल्यांदा त्यांनी अभ्यास केलाय. म्हणजे साधनं फार महत्वाची आहेत इतिहासाचा अभ्यास करत असताना, हे लक्षात ठेवा. म्हणजे या पॉइंटमध्ये आपण काय बघितलेलं आहे महत्वाचा या लेक्चरमध्ये, एक तर पहिली गोष्ट बघितलेलं आहे भारताचं नाव, त्यानंतर आपण अभ्यास जो करणार आहे तो नेमका कोणत्या कोणत्या विषयावर करणार आहे, ह्या 2-3 गोष्टी आपण ह्या लेक्चरच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके.